नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर घर ऑर्गनाईज करण्यासाठी नेहमी नवीन ऑर्गनायझर्स विकत घेण्याची काहीही गरज नाही आहे. तर घरामध्ये जे बॉक्सेस बॉटल असतात त्यांनी सुद्धा आपण छान पद्धतीने घर ऑर्गनाईज करू शकतो. तर हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे. तर कसं ऑर्गनाईज करायचं चला बघूया. तर सर्वात अगोदर आपण बघणार आहोत, आपल्याकडे अशा ना शॅम्पूच्या या ज्या मोठ्या बॉटल आहेत त्या असतातच. शॅम्पू संपला की आपण तो टाकूनच देतो. तर हे टाकून न देता याचा उपयोग कसा करायचा आहे तुम्हाला मी सांगते. तर आता हे आहे आपलं डिशवॉश लिक्विड. तर हे लिक्विड प्रत्येक वेळेस आपल्याला असं ओपन करून आपण असं घेतो तर आपल्याला थोडंसं त्रासदायक होतं. तर हेच लिक्विड आपण याच्यामध्ये भरायचं आहे आणि नंतर आपण याचा वापर करू शकतो. चला बघूया. आता मी ही बॉटल ना ऑफर होती म्हणून मोठी बॉटल मी ना ऑनलाईन मागवलेली होती आणि त्याचा फायदा असा होईल हे मलासुद्धा माहिती नव्हतं. तर ज्यावेळेस आता ही बॉटल मी आणली आणि शॅम्पू संपत आला त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं की अरे ही बॉटल तर एवढी छान आहे, चांगली क्वालिटी आहे आणि आपण फेकून न देण्याऐवजी याचा काहीतरी वापर करूया. आता मग माझ्याकडं भांड्याला मावशी आहेत आणि मावशी काय करायच्या, ज्यावेळेस त्यांना नाही डिशवॉश लिक्विड लागत होतं ना त्यावेळेस त्या अशा काढून घ्यायच्या. मग मी एक अटकं म्हणजे माझ्या डोक्यात एक ट्रिक आली की अरे ही बॉटलचा आपली संपलेलीच आहे शॅम्पूची, तर या बॉटलचा आपण चांगला उपयोग का करू नये. तर हीच बॉटल बघा मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये ना असं डिशवॉश लिक्विड भरून घेतलं आणि आता हेच ना आपल्याला सोयीचं पडतं ना, आपली तामझाम ना झंझट किंवा ते लिक्विड घेताना आपण कधी कधी आपलं सांडतं, मावशीकडूनही सांडतं. तर त्यापेक्षा ही सोपी ट्रिक आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर हे डिशवॉश लिक्विड याच्यामध्ये भरणं आणि आपल्याला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मोजकस आणि तेवढंच, जास्तही सांडासांड नाही असं होत नाही. आणि हे बघा आता हे मी एक स्पंज घेतलेला आहे भांड्याचा आणि त्याच्यावर अशा पद्धतीने प्रेस करून हे मी डिशवॉश लिक्विड घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने याचा वापर आपण करू शकतो. अजिबात आपण दुसरं डीमार्ट म्हणा किंवा कुठल्याही मॉलमधून अशी बॉटल आणण्याची आपल्याला विकत आणण्याची गरज पडत नाही. तर चला कशी वाटली ही तुम्हाला ट्रिक. तर अशा छोट्या मोठ्या ट्रिक जर आपण यूज केल्या तर नवीन ऑर्गनायझर घेण्याची अजिबात आपल्याला गरज पडणार नाही. आणि मग हे मी वापरल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की अरे वा किती छान ट्रिक आहे, चला आपण सबस्क्रायबर म्हणजे तुमच्यासोबत हे शेअर करावं. तर अशा पद्धतीने मी हे संपूर्ण माझं जे पॅकेट होतं ना ते याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि वाटलंच तर तुम्हाला जर ह्या बॉटलचा वरचा जो कागद आहे तर तुम्ही तो कागदही काढू शकता. तर अशाच छोट्या मोठ्या ह्या ट्रिक्स आहेत ना, ज्यावेळेस माझ्या डोक्यात येतील त्यावेळेस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेलच. पण तुमच्यासुद्धा काही डोक्यात अशा काही छोट्या मोठ्या ट्रिक्स असतील तर ते ना मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला आपली ही बॉटल याचा कवरसुद्धा मी काढून घेतलेला आहे बघा. आता आपल्याला हे किती छान दिसते आणि अजिबात हे आपल्याला चीपसुद्धा वाटत नाही. तर अशाच उपयोग तुम्हीसुद्धा या बॉटलचा करू शकता. तर घर क्लीन करायचं म्हटलं की टिश्यू हा आपल्याला लागतो. मग टिश्यू बॉक्स आपण विकत न घेण्यापेक्षा एक साधी आणि सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्याकडे जर असे बॉक्स असतील, हा हे चॉकलेटचा बॉक्स किंवा अमूलच्या आईस्क्रीमचा बॉक्स सुद्धा तुम्ही असा घेऊ शकता. तर आता आपण काय करायचंय चला बघूया. तर असे बॉक्स ना हे सर्रास तुमच्याकडे असतीलच, चॉकलेटचे असतील किंवा आईस्क्रीमचे असतील. आता उन्हाळ्यामध्ये ना भरपूर सारे आपण आईस्क्रीम खातो आणि त्या आईस्क्रीमचे मोठे मोठे बॉक्स आहेत. मग ते आपण काय करतो, काहीतरी ठेवायला तर करतोच, पण त्याचाच एक छान उपयोग आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आता टिश्यू तर आपल्याला लागतोच, प्रत्येक घरामध्ये टिश्यू हा असतोच क्लिनिंगसाठी. तर हाच टिश्यू या बॉक्समध्ये बघा बरोबर बसतो त्या साईजमध्ये. आणि अशी ना व्हाईट कलरची थोडीशी जाड बॅग घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि या बॅगमध्ये हा बॉक्स ना असा ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने. फक्त बॅग घेताना ना अशी व्हाईट कलरचीच घ्या, जे ट्रान्सपरंट जे भाजीच्या बॅग असतात ना त्या वापरू नका. अशी पांढरी थोडीशी जाडसर कॅरी बॅग घ्या आणि ते अशा पद्धतीने करून एक चांगली म्हणजे मेटलचीच पण जाड बांगडी घ्या, जेणेकरून ते सहजासहजी अशी क्रॅक होणार नाही, तुटणार नाही. आणि ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा हे अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित थोडंसं नीट करून कॅरी बॅग फोल्ड करून आपण ना अशी एकदम खालून ती दुमडून घ्यायची आहे. आणि दुमडल्यानंतर एक साधा आपला जो रबर असतो तो अशा पद्धतीने या बॉक्सला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून जी कॅरी बॅग आहे ना ती हलणार नाही. हे बघा फक्त कॅरी बॅग आहे ना ती चांगली खालून अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि त्याला रबर लावल्यानंतर झाला आपला हा मस्त असा
टिश्यू बॉक्स. आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपण अशा पद्धतीने टिश्यू काढू शकतो. आहे की नाही छान ही ट्रिक? अजिबात आपल्याला टिश्यू बॉक्स विकत घ्यायची गरज मस्त नाही. आयडिया आहे की नाही हे? घरच्या आपण हा बॉक्स फेकूनच दिला असता, तर याचाच आपण टाकाऊपासून टिकाऊ म्हणतो ना, तो वापर आज केलेला आहे. तर या बॉक्समध्ये टिश्यू ठेवून तुम्ही अशा पद्धतीने हे डायनिंगवर सुद्धा ठेवू शकता आणि टिश्यू अजिबातपणे काढू शकता. अजिबात विकत टिश्यू बॉक्स घेण्याची सुद्धा गरज नाही. तर ही टिप कशी वाटली, तुम्हाला युजफुल ठरली की नाही, कमेंट करायला विसरू नका. आता घरात फर्निचर आपण केलं की फर्निचर म्हणलं की आपण स्टोरेजसाठी ड्रॉवर बनवतो किंवा छोटे छोटे बॉक्सेस बनवतो. आणि मग ड्रॉवर बनवले की आपण काय करतो, कधी पण घाई गडबडीमध्ये कुठली एखादी वस्तू घेतली, ड्रॉवरमध्ये टाकली आणि असं करत ना त्याच्यामध्ये एवढा गोंधळ होतो आणि आपल्याला ज्या वेळेस जी वस्तू पाहिजे ती सापडत नाही. तर असाच गोंधळ उडू नये आणि ती वस्तू सहजासहजी सापडावी म्हणून मी आज एक छान अशी ट्रिक तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर त्या अगोदर ड्रॉवरमध्ये बघा, हा असा पसारा होतोच. आपण आता कुठलीही वस्तू घेतो असे टाकतो, हे टाकतो, हे टाकतो. तर असा पसारा होऊ नये यासाठी एक छान अशी ट्रिक आहे. चला बघू. आपण डीमार्ट मधून ना बाकरवडी आणतोच आणि स्वीट काहीही आणले तर असे आपल्याला बॉक्सेस भेटतात आणि हे रिकामे झाले की आपण ते फेकून देतो. तर फेकून न देता याचाच वापर आपल्याला छानपैकी करायचा आहे. त्याचसोबत आपण पार्सलचे बॉक्स हे पण असे आलेले असतात, हे ना जाड पुष्ट्याचे असतात ना, ह्याचा सुद्धा आपल्याला छान उपयोग होणार आहे. आता काय करतो, पार्सल आपण काढतो आणि हे बॉक्सेस असे आपण फेकून देतो. तर याचा फेकून न देता याचा सुद्धा आपण छान उपयोग करणार आहे. तर चला बघूया. तर आता हे बॉक्सेस ना आपल्याला हे साईडचे आहेत ते कट करून घेऊ. आता आपल्या घरात पार्सल हे येतच, मग कुठल्या ना कुठल्या वस्तूद्वारा आपण पार्सल मागवतोच. घरातल्या किचनमधल्या उपयोगी वस्तू असतील किंवा मुलांचं काहीतरी असेल त्यावेळेस अशी छान छान जे बॉक्स येतात ना, ते बॉक्स तुम्ही कलेक्ट करून ठेवा. ते खरंच उपयोगी पडतात. फक्त हे जे बॉक्स आहेत ते थोडेसे जाड पुष्ट्याचे आणि क्वालिटीचे असले पाहिजे. जे साधे जे असतात पातळ ते आपण फेकूनच द्यायचे आहेत, पण जे जाड असतात ना त्याचा एक छान उपयोग होतो. आता हे ना याच्यावरचे सगळ्या चारी बाजू मी कट करून घेतलेला आहेत आणि हा जो बॉक्स आहे तो बाकरवडीचा आहे. तर चला, ज्या आपल्याला सारख्या वस्तू लागतात ना ते आपण या बॉक्समध्ये टाकणार आणि जे कधीतरी लागणार आहे ते या बॉक्समध्ये. तर नेहमी लागणारी जी वस्तू आहे ना, कुठली लागतील चला मी तुम्हाला सांगते. तर रोज आपल्याला लागणारी वस्तू कुठली, ते म्हणजे ह्या सेलोटेप. आता मी केक बनवते, आता केक बनवत असेल तर बॉक्स पॅक करण्यासाठी ना असे सेलोटेप मला लागतातच. तर ते जे लागतात ते या बॉक्समध्ये मी टाकून घेते. आता हे पंचिंग मशीन, हे पण मुलांसाठी, म्हणजे मुलांना हे वारंवार लागतेच. डबल टेप म्हणजे जे 2 दिवसाला 3 दिवसाला किंवा रोज ज्या वस्तू लागतात ना त्या वस्तू मी ह्या बॉक्समध्ये ठेवते. आता जे पेन वगैरे असतात ते सुद्धा मला केकसाठी, म्हणजे बटर पेपर कापण्यासाठी, त्याचं मेजरिंग घेण्यासाठी, टीनची साईजचं बटर पेपर कट करण्यासाठी मला पेनची गरज असतेच. तर ज्या ज्या वस्तू मला गरजेच्या रोज वाटतात ना त्या मी ह्या बॉक्समध्ये ठेवते. तर कॅन्डल कधीतरी लागते, कधीतरीच, म्हणजे लाईट गेली, आता पावसाळा दिवस आहे, तुमच्याकडे लाईट जर जातच असेल तर त्यावेळेस कॅन्डल ही आपल्याला लागतेच. मग कुठं इकडे शोधण्यापेक्षा पटकन त्या बॉक्समध्ये आपण कॅन्डल ठेवलेला आहे. असं जरी आपल्याला डोक्यात आलं की लगेच पटकन आपण तिथे जाऊन त्या जागी जाऊन आपण कॅन्डल घेऊ शकतो. आता कधीतरी लागणाऱ्या वस्तू म्हणजे कुठल्या, ह्या स्क्रूड्रायव्हर, ही पक्कड, जे प्लंबिंगचं सामान असेल किंवा आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक जे वस्तू छोट्या मोठ्या असतात आपण ज्या ठेवतोच त्यासुद्धा ना मग कधीतरी लागणार. तर त्या या मी मोठ्या, म्हणजे उभा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी टाकून देते आहे. आता स्क्रूड्रायव्हर आले, पक्कड आले किंवा काही छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात बऱ्याचशा, त्या आपल्याला ना वारंवार लागत नाहीत, त्या या मी उभा जो बॉक्स आहे जो पुष्ट्याचा त्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे. आता इथं काय बऱ्याच वस्तू आहेत माझ्या, ह्या सगळ्या डावरमध्ये माझा किती गोंधळ झाला आहे तुम्हाला दिसतही असेल. आणि कधी कधी मग घाई गडबडीमध्ये आपण असंच हे टाकून देतो. तर आता तेच व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी मी ही छानशी एक ट्रिक वापरलेली आहे. अशा पद्धतीने बघा मी ह्या 2 बॉक्समध्ये डिवायडेड केलेलं आहे. ज्या आपल्याला रोज वस्तू लागतात त्या मी या आडव्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि ज्या कधीतरी लागतात तर त्या मी या पुष्ट्याच्या उभ्या बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. आता हा जो टिश्यू बॉक्स आपण तयार केलेला होता त्यातून मी आता टिश्यू तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, मस्त आणि सहजपणे आपल्याला तो येतोही आणि दिसायलाही ते छान दिसतं बरं का, एवढं असं काही वाईट दिसत नाही. आता ड्रावरमधल्या ज्या वस्तू होत्या ना त्या सगळ्या मी ज्या उपयोगी पडणार आहेत त्या मी बॉक्समध्ये टाकल्या आणि ज्या गरजेच्या नाहीत ना त्या बाजूला बघा तुम्हाला दिसतही असेल मी काढून ठेवलेल्या आहेत, त्या मी आता
टाकून देणार आहेत. तर हा जो बॉक्स आहे तो अशा पद्धतीने आपण ड्रावरमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून ड्रावर उघडला की आपल्याला पटकन नजरेस हे ना जे लागते साहित्य ते दिसेल. आता या पुष्ट्याच्या बॉक्समध्ये कधीतरी लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या थोडा एका साईडला ठेवला आणि हा छोटा बॉक्स होता माझ्याकडं प्लॅस्टिकचा, त्याच्यामध्ये पण मी काही जे छोट्या छोट्या वस्तू असतात ना ते टाकलेल्या आहेत. आता ज्या ह्या बॉक्समध्ये बसत नाहीत वस्तू, ज्या मोठ्या आहेत त्या आपण ड्रावरमध्ये अशा पद्धतीने सुट्टे टाकून द्यायच्या आहेत. ज्या मोठ्या आहेत आणि त्या एकदम रिअरलीच लागत आहेत ना त्या. तर इथे ज्या ज्या गोष्टी ह्या लागतात, तर ह्या बाथरूमचं प्लंबिंगचं आहे ते सुद्धा मी ठेवलेलं आहे, कधीतरी आपल्याला ते उपयोगी पडतं. तर इथं बघा काही माझ्या पडद्याचे जे ब्रॅकेट आहेत ते सुद्धा मी इथं ठेवलेले आहेत, की त्या वस्तू जे थोड्याशा खराब आहेत पण ते रिपेअर करून आपण वापरू शकतो. त्या अशा पद्धतीने मी सगळ्या ड्रावरमध्ये खाली सुट्ट्या मी टाकून दिलेल्या आहेत आणि ज्या सहजासहजी लागत आहेत त्या बॉक्समध्ये ना पुढं ठेवलेल्या आहेत, जेणेकरून ड्रावर उघडला की पटकन आपल्याला त्या दिसतील आणि मग आपण ते सहजासहजी घेऊ. तर अशा पद्धतीने मी हा ड्रावर ऑर्गनाईज केलेला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्यासुद्धा असा ड्रावरमध्ये जर गोंधळ उडत असेल तर नक्की तुम्ही हे ट्रिक वापरू शकता. आणि बघा सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा ड्रावर दिसतो आणि बघायला सुद्धा आपल्या डोळ्याला सुद्धा ते छान वाटतं बरं का. तर बघा अशा पद्धतीने हा आपला ड्रावर मी ऑर्गनाईज केलेला आहे. तर आजच्या या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आय होप आजच्या या ट्रिक्स तुम्हाला नक्कीच युजफुल ठरतील आणि युजफुल ठरल्या का नाहीत हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका. कमेंट करताना तुम्हाला हाईपचं चिन्ह दिसेल त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे आपल्या व्हिडिओला काही पॉईंट्स मिळतात आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. तर जे नवीन असतील तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा अशाच ट्रिक्ससोबत. धन्यवाद.